गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे, संडे आहे आज, सो राईडला चाललो आहे आपण परत एकदा. आणि आज जवळचं जाणार एक सासवडजवळ, म्हणजे पुण्याजवळचं सासवड आहे. सासवडमध्ये एक मल्हारगड म्हणून गड आहे, तर तिकडं चाललो आहे आपण आता. सध्या तरी तिकडचाच एक तास पहिला तोच प्लॅन आहे, नंतरचं बघू आपण काय आहे ते. सो थोडंसं तयारी करतो आहे, पार्किंगमध्येच आहे. आता रेडी झालेलं आहे सगळं. लेट्स गो, चला. गणपती बाप्पा मोरया, चला. सो पहिला आपला स्टॉप आहे मल्हारगडचा, त्यानंतर ठरवूया मग पुढं जायचं आहे ते. आत्ता तरी सध्या मल्हारगडचाच फक्त प्लॅन आहे. हे असं लफडं आहे, रॉंग साईडने आलाय, जरा सावकाश पण नाही चालायचं. चलो. तर हा माझ्या घरापासून अराऊंड 17-18 किलोमीटर असेल गड हा. हे राईटला दिसतंय ते ग्लायडिंग सेंटर आहे हडपसरमधलं. हा ॲक्च्युली पालखी मार्ग आहे, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रोडने जाते, तर त्यामुळे बरंचसं काम आता चालू आहे या रोडचं. तसं म्हणजे रोड मोठा करायचा आहे वगैरे, ते खूप काम चालू आहे आता सध्या. इकडे जास्त नाही दिसत आहे, सासवडच्या पुढं जास्त चालू आहे काम. म्हणजे सासवडच्या दिवे घाटाच्या पुढं, बेसिकली दिवे घाटाचं पण काम चालू आहे आणि दिवे घाटाच्या पुढं पण काम चालू आहे सासवडला पूर्ण. मला एक बाईकसाठी टॉप बॉक्स घ्यायचा आहे, कारण काय होतं ना की सामान सगळं बॅगमध्ये घेऊन फिरायचं जरा थोडंसं हेक्टिक होतं. टॉप बॉक्स असेल तर कसं आपलं त्याच्यामध्ये ठेवलं सेफ राहतं, सोबत घेऊन फिरावं लागत नाही. सो एक टॉप बॉक्स घ्यायचा विचार करतोय, तर बघूया. तर हा आता आपला चालू झालेला आहे दिवे घाट. मी जसं मगाशी सांगितलं तसंही बघा, इथं घाटाचंही काम चालू आहे, घाटाचंही रोडचं काम चालू आहे. पालखी रोड आहे, आता मोठा करायचं काम चालू आहे. त्या साईडला वरती वरून रोड जाणार आहे, नवीनच रोड करतायत पूर्ण. अजून सनराईज झालेला नाहीये, म्हणजे सूर्य दिसत तर नाहीये, उजाडलंय बऱ्यापैकी. Tomorrow
मल्हारगडला मी आलो होतो लास्ट, मला वाटते 2-2.5 वर्ष झाली असतील आलेलो, तेव्हा जास्त झाले काय तर. त्यावेळेस रोडचं थोडं काम चालू होतं, आता पूर्ण झाला असेल बहुतेक. हो, हे बघा सकाळी सकाळी गाडी गेलेली आहे सारीमध्ये. सासवड घाट समाप्त. गाडी लावायला जागा बघूया आपण. सासवड घाट संपतो तिथे ॲक्च्युली हा एक पॉईंट आहे, मस्तानी पॉईंट, मस्तानी लेक पॉईंट बेसिकली. बघूया आपण इथे एक चहा वगैरे घेऊ. तर हा मस्तानी लेकचा एक व्ह्यू पॉईंट आहे सासवडवरून. नाही, सासवड घाट, दिवे घाट क्रॉस करून आलो आपण, तो घाट जिथं संपतो तर तिथं हा पॉईंट आहे. तर असा सनराईज झालेला आहे छान. आपण आलेलो आहे आणि सनराईज झालेला आहे. चला, सुंदर. तर इकडेच लागलेले आहेत. बाईक जाते का बघावं लागलं पुढं अजून. चला, थोडा ऑफरोड करत जाते बाईक तर वरती.
बऱ्यापैकी वरती येता आलं तरी आपल्याला सो गुड. आता वरती जाऊया. आता काही जास्त चढायचं नाही, आलोच आहे ऑलमोस्ट. लेट्स सी. गडाच्या पायथ्याशीच हा बोर्ड आहे ज्याच्यावर मल्हारगडबद्दल सर्व माहिती आणि त्याचा इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. आपण गडावर जाऊया. आणि व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये गडावरचे जेवढे मी व्हिडिओज काढलेले आहेत तर ते सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेत, तर तुम्ही प्लीज एन्जॉय करा. थँक्यू. अशी काढ, अशी मुठी धरून काढ. मोठे धर, असे मोठे. यस, काढ अशी. काढ पूर्ण वरती काढ. अशी वरती कर हात घेऊन. यस.
मल्हारगडचा प्रवास इथे संपला आहे. ॲक्च्युली इथून पुढे मला भुलेश्वरला पण जायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी चार्जिंग केबल जी आहे कॅमेराची तर ती कॅरी केली नव्हती आणि मल्हारगडावरती माझी पूर्णपणे बॅटरी कॅमेराची ट्रेन झाली होती. तर त्यामुळं मला भुलेश्वर काही कवर करता आलं नाही या राईडमध्ये. पण ठीक आहे ना, काय हरकत नाही. नेक्स्ट राईडमध्ये भुलेश्वर आपण प्लॅन करूया. आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील, काही लोकेशन्स असतील तर प्लीज सजेस्ट करा.